चला बाळांनो, आहात ना सगळेजण तयार? तर आज आपण काय शिकणार आहोत? मराठी विषयातील काळ हा धडा शिकवणार आहोत. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आज आपण काय घेणार आहे, तर मराठीमधील काळ हा धडा घेणार आहोत. मग आता मला सांगा बरं, तुम्ही आता म्हणजे आतापर्यंत तुम्हाला थोडंफार तरी काळाबद्दल माहीत असणार ना. तर मग काळाचे 3 प्रकार कुठले आहेत सांगा, जे मुख्य आहेत त्याचे उपप्रकार आहेत ना, तर ते मी सांगते. कारण तुमचं कुठं प्रश्नांची फसगत होते आणि तुम्हाला पेपरला काय विचारतात आणि बरोबर तुम्हाला नाही तो फसवा प्रश्न कसा असतो ते पण सांगते मी. तर मला सांगा अगोदर काळाचे 3 मुख्य प्रकार कुठले आहेत? सांगतो, बरोबर आहे. पहिला कोणता येणार आहे? वर्तमान काळ. 2 कोणता असणार आहे? भूतकाळ. आणि 3 कोणता येणार? भविष्यकाळ. मग आता तुम्हाला इथं नाही मी साध्या उदाहरणाद्वारे सांगते की कसं ओळखायचं असतं. आता आपला क्लास सुरू आहे म्हणजे तो कोणता आहे सांगा बरं? वर्तमान काळ आहे, बरोबर. आणि आता तुमची एखादी एक्झाम मार्चमध्ये होणार आहे, तर अजून होणार आहे म्हणजे तो काय म्हणायचं? भविष्यकाळ. आणि आता काल तुम्ही जी एक्झाम दिली होती की नाही बघा, त्याच्यामध्ये तुम्ही पास होणार आहात, म्हणजेच हा कोणता झाला म्हणायचं? तर भविष्यकाळ म्हणायचं. पास होणार आहात, अजून तुम्हाला माहिती आहे का काय? नाही. आणि जर तुम्ही आता गेल्या वर्षी जे इयत्तेत होता का नाही, तर ती कोणती झाली म्हणायचं? तर तो भूतकाळ झाला म्हणायचं. आलेत लक्षात? आता सध्या जी इयत्ता सुरू आहे तो म्हणजे वर्तमान काळ म्हणायचा. आणि पुढच्या वर्षी तुम्ही जाणार आहे का नाही पुढच्या इयत्तेत, तो काय म्हणायचं? भविष्यकाळ. आणि पाठीमागची इयत्ता झाली का नाही, तो काय म्हणायचं? तर भूतकाळ म्हणायचा. अशा पद्धतीनं हे तिन्ही काळ का नाही कायम लक्षात ठेवायचे, म्हणजे कशा पद्धतीनं ओळखायचं ते. आता चला मग हे वर्तमान काळातलं बघूया कुठले असतात. ह्याच्या अंडर आता तुम्हाला बऱ्याच जणांच्या पुस्तकामध्ये का नाही तुम्हाला ह्याचे उपप्रकार 4 दिलेले नाहीत. मग मुलांचं कसं होतं की फक्त हे 3 जे काळ आहेत का नाही तेच तुम्ही करताय आणि बाकीचं त्याच्या अंडर उपप्रकार जे आहेत का नाही तर त्यांचा तुम्ही विचार करत नाही. आणि बरोबर काय करतात एक्झामला, त्या उपप्रकाराच्या आधारावर तो विचारतात आणि जो काही जे सेंटेन्स म्हणा किंवा जे वाक्य दिलंय की नाही तर ते वाक्य कोणत्या काळातील आहे की नाही असं विचारलं जातं. मग आता त्याच्यासाठी की नाही आपल्याला ह्या काळामधले की नाही 4 उपप्रकार पण बघूयात. म्हणजे तुम्हाला जरी त्या 3 काळातलं कुठलंही दिलं की नाही, समजा आता वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि दुसरा एखादा दिला असेल तरी सुद्धा, किंवा यापैकी नाही असं समजून चालूया, तरी सुद्धा हे वाक्य वर्तमान काळात बसतंय का भूतकाळात येतंय का भविष्यकाळात, हे सुद्धा तुम्हाला कळेल. मग चला आता बघूया त्याच्यातला पहिला उपप्रकार कुठला आहे. तो कशामधला पहिला बघणार आहे आपण? वर्तमान काळ हा मुख्य काळ आहे की नाही, त्याच्यामधला पहिला म्हणजे कोणता? तर साधा वर्तमान काळ हा बघूयात आपण. आता हा कधी वापरायचा बघा बाळांनो, पहिले एक शास्त्रीय नियम. आता मला सांगा शास्त्रीय नियम म्हणजे काय? तुम्ही ते पहिलं ऐकलं असेल बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम एक असतो. म्हणजे सर आयझॅक न्यूटन असतात का नाही, ते सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेले असतात. मग सफरचंद खाली पडतं, मग त्याच्यावरून त्यांनी शोध लावतात, बरोबर आहे का? म्हणजे हा जो शोध लावला का नाही, म्हणजे सफरचंद खालीच का पडलं, अशा प्रकारचा ते शोध लावतात. म्हणजेच हा काय झालं म्हणायचं? शास्त्रीय नियम झाला. आणि मग त्या सफरचंद खालीच का पडलं ह्याच्यावरून एक ते नियम तयार करतात, म्हणजे हा झाला म्हणायचा शास्त्रीय नियम. शास्त्रीय नियम. परत नित्य घटना, म्हणजे जसं की नाही का आता सूर्य कुणीकडे उगवतो सांगा बरं तुम्ही? बरोबर आहे, बस खाली. कुणीकडं? सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्य मावळतो कुणीकडं? पश्चिमेकडं. मग आता मला सांगा हे सत्यच आहे ना, म्हणजे हे नित्य घटना. आणि सूर्य आपण उगवू नको म्हणून उगवायचा थांबणार आहे का सांगा? अजिबात नाही. म्हणजे सूर्य हा पूर्वेला दररोज उगवणारच, सूर्य हा पश्चिमेला दररोज मावळणारच. हे सत्य म्हणजे नित्य आणि नियमानं घडणाऱ्या ह्या घटना आहेत म्हणायचं. त्यानंतरचं म्हणजे त्रिकाल सत्य, ते आजही सत्य असणार आहे किंवा हे नियमानं पण घडणार आहे. आजही सत्य, उद्याही सत्य, परवाही सत्य होतं, कालही होतं असं म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे त्रिकाल सत्य आहे. त्यानंतर सुविचार, नेहमी खरे बोलावे, प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे, असे जे असतात ते सुविचार म्हणायचं. परत म्हणे, म्हणजे नाही का, उथळत्या पाण्याला खळखळाट फार असतो, अति तिथे माते, गाढवाला गुळाची चव काय, असे जे सगळे असतात ना तर ते कशामध्ये घ्यायचे? नेहमी साध्या वर्तमान काळात घ्यायचे. आता बऱ्याच जणांचा परवाचा एक अनुभव आहे बघा, तुम्हाला IAS एक्झामला का नाही एक प्रश्न विचारला होता की सूर्य पूर्वेला उगवतो, तर ह्याचा काळ कोणता? मग मुलांचं कसं होतं की उगवतो म्हणजे मग काल उगवलेला सांगितलंय का सूर्य? मग तर असं नाही ना, तुम्हाला काय सांगितलंय तर हे नित्य घडणाऱ्या घटना आहेत. म्हणजे आणि त्रिकाल सत्य, हे सूर्य हा उगवणारच आहे, त्याला काय आपण कोंडून ठेवून चालणार नाही किंवा काही करून चालणार नाही, तो नेहमी उगवणारच आहे. म्हणजे हे कसं सत्यच आहे म्हणायला हरकत नाही किंवा नियमित घडणारी घटना आहे हे. तर काय करायचं मग? हा कशामध्ये येणार? तर तो वर्तमान काळामध्ये येणार, हे असं लक्षात ठेवायचं. जरी तुम्हाला पर्याय साधा वर्तमान काळ नसेल पण वर्तमान काळ तरी असणार की नाही सांगा? मग तर त्या वर्तमान काळाला टिक करायची. बघा आता मी सकाळी लवकर उठतो, बरोबर का? मी सकाळी लवकर उठतो. त्यानंतर मी सूर्य पूर्वेला उगवतो.
परत पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच काय तर 100 अंश सेल्सिअस आहे. का तर पाण्याचा उत्कलनांक म्हणजे पाणी कुठल्या डिग्रीला उकळतं तर 100 अंश सेल्सिअसला उकळतं. बरोबर आहे की नाही सांगा. परत शेळी गवत खाते. परत रविवार नंतर सोमवार येतो, हे कधी पण फिक्सच आहे की नाही सांगा. हे बदलणार आहे का? रविवार नंतर काही मंगळवार येणार आहे का? नाही. रविवार नंतर नेहमी सोमवारच येणार आहे, म्हणजे हे सत्यच आहे. त्यानंतर बघा, काखेत कळसा गावाला वळसा, म्हण मी मगाशी सांगितलं होतं का नाही, त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. म्हणी असू दे, सुविचार असू दे, त्यानंतरचं म्हणजे नियमित घडणाऱ्या घटना असू दे, किंवा त्रिकाल सत्य जे म्हणतो का नाही ते, किंवा शास्त्रीय नियम कुठला पण असू दे, हे सगळे कशामध्ये घ्यायचे तर साध्या वर्तमान काळामध्ये घ्यायचं. आणि ज्यावेळी तुम्हाला साधा वर्तमान काळ ऑप्शन नसेल त्यावेळी तुम्ही वर्तमान काळ निवडला तरी काही हरकत नाही. आलेत लक्षात कसं ओळखायचं ते. त्यानंतर बघा, भूतकाळातल्या घटना म्हणजे नाटकी स्वरूपामध्ये साध्या वर्तमान काळात सुद्धा दर्शवतात. बघा, भूतकाळातल्या घटना आहेत ना, त्या नाटकी स्वरूपामध्ये, म्हणजे नाटक आपण शाळेमध्ये वगैरे बसवतात का नाही, तर ते आता महाराजांच्या भूमिका वगैरे ज्या वेळेस मुलं बजावतात बघा नाटकामध्ये, तर त्याला ऐतिहासिक वर्तमान असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे काय करायचं, समजा आता उदाहरण सांगते मी, महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. बरोबर, तर तो पण कशामध्ये येणार तर तुम्हाला ह्याच्यामध्ये साधा वर्तमान काळ किंवा वर्तमान काळामध्येच तोही पकडावा लागेल. त्यानंतर गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात, हे पण कशात येणार तर वर्तमान काळामध्येच. त्यानंतर बघा, आपण मोठ्याने सांगा मी लिहून घेतो, ही काय झाली, आज्ञा आणि कृती झाली. आपण मोठ्याने सांगा मी लिहून घेतो, ही आज्ञा आणि कृती झाली. त्यानंतरचं तुम्ही पुढे व्हा मी येतोच, ही पण काय झाली म्हणायचं तर आज्ञा आणि कृती झाली म्हणायचं. तर हे सुद्धा कशामध्ये येणार आहे तर ते सुद्धा वर्तमान काळ यामध्येच घ्यायचं. आणि तिन्हीमध्ये वर्तमान काळ सांगितलं नसेल, चालू वर्तमान काळ वगैरे, तर ते कशामध्ये घ्यायचं तर वर्तमान काळ याच्यामध्येच मिक्स घ्यायचं. त्यानंतर बघा, दुसरा पहिला आता साधा वर्तमान काळ लक्षात आला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो. पुढचा आहे तो चालू वर्तमान काळ, म्हणजेच काय, एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. बघा, एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी कुठला तर हा काळ वापरतात. आता आई स्वयंपाक करत आहे, म्हणजे स्वयंपाकाची क्रिया करून झाल्या का पूर्ण नाही, तर तिचं आईचं स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे, म्हणून आई स्वयंपाक करत आहे, हे कशामध्ये घ्यायचं तर चालू वर्तमान काळामध्ये. त्यानंतर बाबा जेवत आहेत, तर बाबा जेवत आहेत मग जेवण्याची क्रिया त्यांची सुरू आहे, म्हणजेच हे कशामध्ये येणार तर चालू वर्तमान काळामध्ये घ्यायचं. आलेत का लक्षात. पहिला साधा वर्तमान काळामध्ये काय काय येणार, चालू वर्तमान काळामध्ये ज्या क्रिया चालू आहेत का नाही, आता आपला क्लास चालू आहे, अजून आपला क्लास संपलाय का सांगा, नाही, म्हणजे तो कशामध्ये येणार तर चालू वर्तमान काळामध्ये. असं आपल्यावरनं रिलेट करायचं, म्हणजे ही वाक्य लक्षात राहून जातात कशा पद्धतीनं, म्हणजे आपल्या स्वतःवरनं रिलेट केलं नाही. आता आपण सध्या सगळेजण क्लासमध्ये आहोत, म्हणजे क्लास संपलाय का सांगा, नाही संपलेला, म्हणून ह्याला कशामध्ये घ्यायचं तर तो चालू वर्तमान काळामध्ये घ्यायचं. त्यानंतर बघा, आता पूर्ण वर्तमान काळ कधी येत होतं तर पूर्ण वर्तमान काळ तिसरा जो प्रकार आहे, म्हणजे नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. बरोबर आहे का, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी. कधी तर नुकतीच पूर्ण झालेली क्रिया, म्हणजे मुलाने पुस्तक वाचले आहे, म्हणजे मुलाने पुस्तक वाचले आहे, म्हणजे मुलानं आत्ता पुस्तक वाचून झालंय त्याचं, म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वी झालेली घटना आहे, म्हणजे नुकतीच झालेली क्रिया आहे दर्शवण्यासाठी मुलाने पुस्तक वाचले आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ म्हणायचं. त्यानंतर ताईने निबंध लिहिला आहे, ताईने निबंध लिहिला आहे, म्हणजे आत्ताच तिचा पूर्ण झालाय अशा अर्थानं, म्हणजे नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी काय करायचं तर पूर्ण वर्तमान काळ वापरायचा. त्यानंतर आहे रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ म्हणजे बघा, रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवण्यासाठी वापरला जातो. रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. ती नाचत असते, तो नेहमीच उशिरा उठतो किंवा तो नेहमीच उशिरा उठतो, ह्याच्यासाठी कुठले वापरायचं तर रीती वर्तमान काळ. आलेत लक्षात चार कुठले कुठले आहेत बघा. आता पहिल्यापासून सांगते. मेन काळ कोणता होता आपला, वर्तमान काळ होता. मग वर्तमान काळाचे उपप्रकार कुठले कुठले येणार, म्हणजे त्याच्या अंतर्गत येणारे असे. एक आहे साधा वर्तमान काळ, म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं मी शास्त्रीय नियम आहेत, परत नित्य घटना आहेत, त्या त्रिकाल सत्य आहेत, सुविचार आहेत, म्हणी आहेत, ह्या सगळ्या कशामध्ये घ्यायच्या तर साध्या वर्तमान काळामध्ये. त्यानंतर पुन्हा दुसरा बघितला कोणता, चालू वर्तमान काळ. तर चालू वर्तमान काळासाठी काय, सध्या क्रिया एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी म्हणून कुठला वापरायचा तर चालू वर्तमान काळ. आलेत लक्षात. त्यानंतर आहे तो कोणता, पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण म्हणजे काय, एखादी क्रिया नाही नुकतीच झाली ही दाखवण्यासाठी किंवा नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी, म्हणजे आत्ताच झाली
जस्ट झालेली आहे. आता त्याच्यासाठी कोणता वापरायचा तर हा पूर्ण वर्तमान काळ वापरायचा. घटना झालेली आहे हे दर्शवण्यासाठी आणि नुकतीच झालेली. त्यानंतर आहे कोणतं पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. म्हणजे त्याचं उदाहरण सांगितलं की ती नाचत असते. त्यानंतर तो नेहमीच उशिरा उठतो. असतो, असते, असतात या शब्दांबरोबरच ना नेहमी, सतत हे शब्दसुद्धा काय असतात तर रीती वर्तमान काळ दर्शवतात. ती एक टिप महत्त्वाची लक्षात ठेवायची, काय शेवटची सांगते ते बघा. असतो, असते, असता या शब्दांबरोबरच नेहमी, सतत हे शब्दसुद्धा कशामध्ये येतात तर रीती वर्तमान काळ दर्शवतात. त्यानंतर आहे बघा दुसरा भूतकाळ. भूतकाळ म्हणजेच काय, होऊन गेलेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळात झालेल्या आहेत, बरोबर आहे का. मग आता इतिहास वगैरे असतो तो भूतकाळात झालेला आहे म्हणायचं. मग आता भूतकाळाचं उदाहरण बघूयात. त्याच्यात पण असे प्रकार आहेत. तर त्याच्यातला पहिला आहे साधा भूतकाळ. बघा, साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. कधीची तर पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. म्हणजे महाराज शौर्याने लढले, छत्रपती शिवाजी महाराज शौर्याने लढले. परत तिने गृहपाठ केला, त्यानंतर तो शाळेत गेला. ही वाक्य कशाची म्हणायची आहेत तर साधा भूतकाळ म्हणायचं, साधा भूतकाळ. त्यानंतरचा परत जर तो आला तर ठीक, परत तू सांगितले तर बरे, यामध्ये सुद्धा संभव व्यक्त करण्यासाठी म्हणून किंवा जर तरच्या वाक्यातून म्हणजे जी संकेतार्थ वाक्य असतात का नाही त्या संभव व्यक्त करण्यासाठी साध्या भूतकाळाचा सुद्धा वापर होतो. परत पुढचा आहे बघा वर्तमान काळातील चालू क्रिया. वर्तमान काळातील पण चालू क्रिया संपण्याच्या बेतात, वर्तमान काळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना ती साध्या भूतकाळाने दर्शवतात. ती पहा बस आली, परत ते पहा गुरुजी आले असं आपण म्हणतो की नाही. त्या बघा मॅडम आल्या, ते बघा सर आले, ते पहा गुरुजी आले. आता गुरुजी वगैरे हे जुने शब्द झालेत तरीही मी सांगते आपलं शिक्षका आदरार्थी वापरला जाऊ शकतो. बाई आल्या वगैरे असं म्हणायचे की नाही. तर त्या बाई आल्या, ते पहा गुरुजी आले, ती पहा बस आली, यासाठी काय वापरायचे तर हे साध्या म्हणजे वर्तमान काळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना सुद्धा कुठलं वापरायचं तर साध्या भूतकाळाने दर्शवतात. त्यानंतरचं अजून बघा गृहपाठ पूर्ण कर नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज. म्हणजे अट आणि परिणाम आहे का नाही सांगा. अट काय घातली, गृहपाठ पूर्ण कर नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज. अट आणि परिणाम हा सुद्धा. परत तुझे वर्तन सुधार नाहीतर नोकरी गेलीच म्हणून समज. म्हणजे इथं सुद्धा काय घातल्या, अट काय घातली, तुझं वर्तन सुधर नाहीतर नोकरी गेलीच म्हणून समज. आलेत का लक्षात आता तुमच्या अट आणि परिणाम कसा आहे. अभ्यास आता तरी नीट कर नाहीतर बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला म्हणून समज. म्हणजे अट काय घातली, अभ्यास कर नाहीतर बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला म्हणून समज. हा त्याचा परिणाम झाला. अट आणि परिणाम असलं तरी सुद्धा ते कशामध्ये दाखवायचं तर साध्या भूतकाळामध्ये दाखवायचं. कळालेत कशा पद्धतीनं आहेत ते. त्यानंतर बघा चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणायचं. चालू किंवा कसला तर अपूर्ण भूतकाळ. मग यामध्ये भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. कधीचा तर भूतकाळात एखादी क्रिया, भूतकाळात बरं का, भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. आई स्वयंपाक करत होती, आई स्वयंपाक करत होती. परत तो वाचत होता, आई स्वयंपाक करत होती, परत तो वाचत होता. त्यानंतर आहे बघा पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ कोणाला म्हणायचं तर भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती, भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरायचा. कधी भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. आता बघा त्याने निबंध लिहिला होता, ती जेवली होती. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली घडून. त्याने निबंध लिहिला होता संपला त्याचं लिहून झाला तेव्हा. ती जेवली होती. परत त्यानंतर आहे रीती भूतकाळ. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी. कधी बघा भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरत असतात. मी नदीकाठी खेळत असे, तो खोटे बोलत असे. हे दोन्ही उदाहरणं सुद्धा कशामध्ये येतील तर रीती भूतकाळामध्ये येतील. आलेत का लक्षात. जसं वर्तमान काळाचे होते का नाही 4 तसंच ह्या भूतकाळाचे सुद्धा आहेत. बघा कुठले कुठले. पहिला कोणता बघितला आपण साधा भूतकाळ. दुसरा कोणता बघितला आपण चालू किंवा त्यालाच अपूर्ण भूतकाळ म्हणायचं. म्हणजेच काही भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. त्यानंतर आहे पूर्ण भूतकाळ. म्हणजेच भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. आणि रीती भूतकाळ म्हणजेच भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरलेला असतो. आलेत लक्षात. असे 4 भूतकाळाचे उपप्रकार म्हणा किंवा त्याच्यातले त्याच्या अंडर येणारे हे 4 प्रकार होते.
त्यानंतर बघा साधा भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ मी मगाशी सुरुवातीला एक्झाम्पल सांगितलं बघा, तुम्ही पास होणार आहात किंवा तुम्ही पास व्हाल हे काय झालं, किंवा तुमची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे असं म्हणा, किंवा पुढच्या वर्षी तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहात, म्हणजे हा कुठला झाला, म्हणजे पुढं घडणार आहे घटना, अजून घडलेली आहे का नाही, किंवा घडून गेलेली आहे का नाही, किंवा सध्या घडत आहे का तर नाही, म्हणून कोणता येणार तर तो भविष्यकाळ असणार आहे. बघा आता साधा भविष्यकाळ, भविष्यात घडणारी क्रिया दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. काय म्हणालात, भविष्यात घडणारी घटना किंवा क्रिया दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन, अजून गेलाय का नाही, मी पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन. पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गावाला भेट द्यायला येणार आहेत, बरोबर का. त्याच्यानंतरचा अजून आपण असं म्हणू शकतो की हे बोर्डाची परीक्षा द्यायला जाईन, 25 तारखेच्या पेपरला जाईन, म्हणजे हे कोणते झाले म्हणायचं तर साधा भविष्यकाळ म्हणायचं. त्यानंतर बघा संकेत दर्शक वाक्यातून सुद्धा साधा भविष्यकाळ दर्शवला जातो, आणि हे बऱ्याच विद्यार्थ्यांना का नाही असं क्लिअर माहिती नसतं की हा नक्की कोणत्यात येणार. मग बऱ्याचपैकी विद्यार्थी कसं करतात, यापैकी नाहीला टिक करून यायचं, असं नाही होत. तर ते बघा संकेत दर्शक वाक्यातून सुद्धा का नाही साधा भविष्यकाळ दर्शवला जातो. मग संकेतार्थ वाक्य म्हणजे कुठलं म्हणायचं, जर तू येशील तर मी मदत करेन, जर तू येशील तर मी मदत करेन, हा संकेत झाला, जर तू येशील तर मी मदत करेन. त्यानंतर बघा अंदाज व्यक्त करण्यासाठी सुद्धा साधा भविष्यकाळ वापरतात. अंदाज व्यक्त करण्यासाठी म्हणजे आई घरात असेल, बरोबर का, मी शाळेतनं घरी जाईन तेव्हा आई घरात असेल, बाबा झोपले असतील. त्यानंतर अशक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा साधा भविष्यकाळ वापरतात. बघा आपण म्हणू शकतो सर्वच नापास कसे असतील, म्हणजे शंका व्यक्त केली ना, सर्वच नापास कसे असतील. त्यानंतर सगळेच कसे बुडतील, सगळेच कसे वाहून जातील असं आपण म्हणू शकतो, सगळेच कसे नापास होतील अशा अर्थानं. त्यानंतर आहे दुसरा चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळामध्ये कसं की एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी, तो काळ वापरतात. बघा अजून एकदा सांगते, एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. म्हणजेच कसं, ती खेळत असेल, क्रिया चालू आहे ना तिची खेळण्याची, संपलेली नाही किंवा होऊन गेलेली नाही, ती खेळत असेल, तो बोलत असेल. त्यानंतर दुसरा बघा पूर्ण भविष्यकाळ, भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी. बघा भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात, बरोबर का. तर कोणतं बघा ह्याच्यामध्ये घटना घडलेली असेल तर त्याने पुस्तक वाचले असेल, परत ती नाचली असेल, ती पेपर देऊन आली असेल, हे दाखवण्यासाठी कोणतं तर पूर्ण भविष्यकाळ म्हणायचं. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी भविष्यकाळात, बरं का, खरं भविष्यात. परत रीती भविष्यकाळ आहे, भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. म्हणजे ती नाचत जाईल. प्रत्येक वेळेस बघा बऱ्यापैकी सेम एक्झाम्पल का घेतलेले आहेत, कारण तुम्हाला फरक कळावा याकरिता. ती नाचत जाईल, मी वाचत जाईल, ही एक्झाम्पल कुठली म्हणायचं तर रीती भविष्यकाळाची. आलेत लक्षात. अशा पद्धतीनं 3 काळ कोणकोणते होते ते बघा. अजून एकदा बाळानं मी सांगते तुम्हाला कुठले आहेत ते, आणि व्यवस्थित आता नोट डाऊन करून घ्यायचं. आता सांगत असताना तुम्ही घेतलं असेल थोडंफार, पण त्यातनं पण अजून काही राहिलं असेल तरी सुद्धा मी सांगते. बघा पहिले 3 काळ मेन कुठले होते सांगा, म्हणजे मुख्य काळाचे 3 प्रकार म्हटलं की कोणता येणार आहे सांगा. पहिला ह्याच्यातलं कोणता, वर्तमान काळ. दुसरा कोणता असणार आहे, भूतकाळ. आणि तिसरा कोणता बघितला आपण, भविष्यकाळ. मग वर्तमान काळामध्ये का नाही 4 प्रकार. आता सांगा बरं तुम्ही कुठले कुठले येणार आहेत. आता मी एकदा एक्सप्लेन केले तुम्हाला, एकदा स्पष्ट करून सांगितले, त्यांची उदाहरणं पण सांगितलेत. मग तुम्हाला जसं आठवेल तसं सांगा ना. एखादा तरी आठवतो की नाही सांगा बरं. आणि आठवणार, तुम्ही लक्ष दिलंय म्हटल्यावर आठवायलाच पाहिजे. एखादा तरी काळ सांगा त्यामधील कोणताही. छान, हां बरोबर आहे, साधा वर्तमान काळ. त्यानंतर दुसरा सांगा, साधा वर्तमान काळ. त्यानंतर उठ तू सांग. हां बरोबर आहे, कोणता येणार आहे, साधा वर्तमान काळ एक झाला. दुसरा चालू वर्तमान काळ. त्यानंतर चला उठा तुम्ही सांगा कोपऱ्यात. हां पूर्ण वर्तमान काळ.
आणि चौथा कोणता येणार, रीती वर्तमान काळ. मग आता का नाही बाकी ज्यांनी हे सांगितलं का नाही हे 4 काळ त्यांनी सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांनी मला आता प्रत्येकाची डेफिनेशन्स म्हणजे त्याची जी आपण म्हणतो का नाही व्याख्या म्हणा आता थोडक्यात, किंवा हा काळ कुठं वापरला जातो हे मला आता तुम्ही सांगायचं. बोल पटकन. पहिला साधा वर्तमान काळ कधी वापरणार? हां चला सांगा पटकन. हां शास्त्रीय नियम, बरोबर आहे. नित्य घटना, त्रिकाल सत्य, हां सुविचार, म्हणे, ह्या नेहमी कशामध्ये येतात तर साध्या वर्तमान काळातच असतात. आलेत का लक्षात? मग प्रत्येकाचे 1-1, 2-2 एक्झाम्पल अशी लक्षात ठेवायचे. दुसरा कोणता सांगितला होता? चालू वर्तमान काळ. सांग बरं तू. हां एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. बरोबर. एखादी क्रिया चालू आहे, सगळ्यांनी म्हणा एक सोबत म्हणजे लक्षात राहील. आता सगळ्यांनी सांगायचं, गप्प बसायचं नाही कोपऱ्यात. हां एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. पुढचाही बघा. नेक्स्ट. हां चल तू नको ते उठ. हां तुम्ही सांगा. पूर्ण वर्तमान काळ, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. आणि चौथा कोणता आहे? रीती वर्तमान काळ. हां चला सांगा. असू दे, जसं जमेल तसं सांगायचं, घाबरायचं नाही. येणार ना, लक्ष दिलेस म्हटल्यावर येणार. आणि तुम्हाला काही ह्याचा कुठं वापरतात असं विचारत नाही आहे, तर तुम्हाला त्याची उदाहरणं दिली जातात आणि काळ ओळखायला सांगितलेला असतो. रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. त्यानंतर दुसरा कोणता बघितला होता आपण? भूतकाळ. तर भूतकाळामध्ये पहिला काय बघितला होता? साधा भूतकाळ. बघा साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. सांगा साध्या भूतकाळातून, म्हणा एकदा पाठीमागं म्हणजे लक्षात राहील. साध्या भूतकाळातून हां पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. हां साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. आलेत का लक्षात? यातलं पण मी जर तर वगैरे संकेतार्थ वगैरे मी सांगितलेली होते, ते व्यवस्थित करायचे. त्यानंतर दुसरा कोणता? चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. कोणता येणार? चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. कळालेत का सगळ्यांना? हां भूतकाळात लिहून घ्यायचं म्हणजे लक्षात राहील. भूतकाळात एखादी क्रिया भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. बघा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. उदाहरण मी सांगितलं होतं मगाशी. आई स्वयंपाक करत होती, ती वाचत होती, असं म्हणू शकतो ना आपण. त्यानंतर आहे कोणता? पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळामध्ये कसं? भूतकाळात एखादी क्रिया घडून गेलेली होती. बघा भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. त्यानंतरचं कोणता आहे? रीती भूतकाळ. हां भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी. बघा काय सांगितलं मी? भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती शब्द लिहिता येतोय ना सगळ्यांना? हां व काढायचं आणि त्याला वाटी खाली जोडायची उभं, आणि पुढं तला ती जोडायचं, अर्ध त काढून ती काढायचं. पुनरावृत्ती. हां बोर्डवर लिहिते, लक्ष द्या. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. लिहिलंय ना व्यवस्थित? हां ओके. आता पुढचा कोणता आहे? तिसरा भविष्यकाळ. बघा साधा भविष्यकाळ, त्याच्यामधला पहिला आहे तो साधा भविष्यकाळ. भविष्यात घडणारी क्रिया दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. लिहून घ्या पटकन. भविष्यात घडणारी दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. उदाहरण त्याचं, पुढच्या आठवड्यात मी कोल्हापूरला जाईन आणि अंबाबाईचं दर्शन घेईन. हां लिहा. परत संकेतदर्शक वाक्यातून सुद्धा साधा भविष्यकाळ दर्शवला जातो. मग काय सांगितलंय मी, जर तू येशील तर मी मदत करेन. त्यानंतर आहे चालू भविष्यकाळ. बघा एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? चालू भविष्यकाळ. लिहून घ्या पटकन. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात.
उदाहरण ती खेळत असेल, तो बोलत असेल. त्यानंतरचं आहे पूर्ण भविष्यकाळ. कोणता येणार तिसरा आता? पूर्ण भविष्यकाळ. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल, भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. त्यानंतर आहे रीती भविष्यकाळ. त्यानंतरचा आहे रीती भविष्यकाळ. रला पण दुसरी वेलांटी काढायची, तला पण दुसरी वेलांटी काढायची. तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्द असतात का नाही बघा, त्याच्यामध्ये रीती दिला तर तुम्हाला जमावा. आणि भविष्यकाळाला वला कुठली जोडायची? वला पहिली वेलांटी द्यायची. भविष्यकाळ घ्या. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल. आता पुनरावृत्ती मी वर लिहून दिला होता, मगाशी सांगितलेला होता कसं लिहायचं, त्या पद्धतीनं लिहा. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. उदाहरणार्थ ती नाचत जाईल, मी वाचत जाईल असं सांगायचं. आलेत लक्षात कोणकोणते आहेत ते? आता तुम्हाला एक काम करायचं, तुम्ही प्रत्येक काळाची म्हणजे प्रत्येकात 3 काळ आहेत का नाही बघा, त्या तिन्ही काळाची काय करायची 20-20 वाक्य तुम्ही तयार करून आणायची. उद्या आल्यानंतर आपण चेक करूयात. कळालेत का सर्वांना काळ? आता एकदा तुम्ही रिव्हिजन करायचं, वाचून घ्यायचे, लगेच विसरायचं नाही. आलेत लक्षात? आणि दररोजचा अभ्यास दररोज करा म्हणजे तुमच्याला परफेक्ट होऊन जातील. नाहीतर आज झालेलं परत 8 दिवसांनी नाही विचारायचं. दररोजच्या दररोज केलात ना तर तुम्ही माझ्याकडे शंका पण घेऊन येणार नाही, याची गॅरंटी मी देते. पण दररोज जेवढं सांगितलंय ना तेवढा अभ्यास पूर्ण करायचा. थोडाफार आता एखाद दुसरं एक्झाम्पल, समजा मी 20 एक्झाम्पल सांगितले तर त्यातली 15 तर होतील का नाही सांगा? 5 राहू देत ना, नाही झाली तर आपण इथं क्लासमध्ये आल्यानंतर बघू. कळालेत सर्वांना? चला आता थांबूया.